हॅलो एव्हरीवन. आपण आता ग्रुप फर्स्टच्या फोर्थ लेटर म्हणजे लेटर पी. काय साऊंड आहे पीचा? प. तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल प साऊंडचा. आज आपण त्याचं ब्लेंडिंग बघूया. ब्लेंडिंग म्हणजे काय? लेटर्स एकत्र करून त्याचा एक वर्ड बनवणे. आपण जे साऊंड शिकतो आहोत त्याचा वापर करून आपल्याला एक शब्द बनवता यायला पाहिजे, तर आपण ते शिकतो आहोत. काय आता मी आधी तुम्हाला एक सांगितलं होतं, कायम आपल्या हे लक्षात हवं की एक साऊंड एक डॉट, एक साऊंड एक डॉट, एक साऊंड एक डॉट. आता हा काय फर्स्ट साऊंड काय आहे? प. दुसरा साऊंड आहे ॲ आणि तिसरा साऊंड आहे च. आता आपल्याला एकत्र करून एक वर्ड बनवायचा आहे, तर त्याला दोन ट्रिक्स आहेत. फर्स्ट अशी ट्रिक आहे की तुम्ही प ॲ पॅ तुम्ही एकत्र घ्या. प ॲ पॅ आणि त्याला ट जोडा. ट. प ॲ पॅ च. प ॲ च. काय मिळालं आपल्याला? प ॲ च. आपण इथं काय केलं? प ॲ पॅ आणि त्याला तिसरा साऊंड मिसळला च. प ॲ च पॅ. अजून एक दुसरी ट्रिक अशी आहे की तुम्ही प्रत्येक साऊंड सेपरेट सेपरेट एकत्र करू शकता. जसं प इ च, प इ च, पिच, प इ च पिच. आता तिसरं काय आपण वर्ड बनवतोय? काय साऊंड आहे? स ॲ प. ॲ सॅ. स ॲ सॅ आणि त्याला आपण जॉईन करूया प. स ॲ सॅ प. स ॲ प सॅ. काय मिळालं आपल्याला? स ॲ प सॅ. आतापर्यंत आपण 3 लेटरचे ब्लेंडिंग बघितले. 2 लेटर बघितलं, 3 लेटर बघितलं. आता आपण 4 लेटर शिकणार आहोत. 4 लेटरचं ब्लेंडिंग करून आपल्याला 4 लेटर वर्ड बनवायचं आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं? आपण पहिले 2 साऊंड्स आहेत ते एकत्र करायचे. आता ते कसं करायचं? काय आहे पहिला साऊंड? स प ॲ च. काय 4 साऊंड आहे? स प ॲ च. आता आपण ह्याच्यासाठी काय आयडिया करायची आहे? आपण पहिले 2 साऊंड्स एकत्र घ्यायचे. प प स्प स्प स्प. आता एकत्र स्प आपण थर्ड साऊंडला जॉईन करायचं. स्प ॲ च, स्प ॲ च, स्प ॲ च स्पॅ. इथं आपण काय केलं? पहिल्या 2 साऊंडला आपण एकत्र केलंय. स आणि प. स्प स्प ॲ च स्पॅट. काय शब्द बनला आहे आपला? स्प ॲ च स्पॅट. आता नेक्स्ट वर्ड काय आहे बघूया. प इ च. हे त्याचे साऊंड्स आहेत. तर आपण काय मी सांगितलं तुम्हाला, पहिले 2 लेटर्स आपल्याला एकत्र करायचे. स्प स्प. 4 लेटर वर्ड्स आहेत, त्यामुळे आपण त्याला काय करतोय? मध्ये ब्रेक करतो आणि आपल्याला इझी करून घेतो त्याला ब्लेंड करण्यासाठी, म्हणजे एकत्र करण्यासाठी. स्प स्प इ च, स्प इ च. स्पीच. काय वर्ड मिळाला आपल्याला? स्पीच. स्प इ च स्पीच. आशा करते की तुम्हाला पी लेटरचं ब्लेंडिंग समजलं असेल आणि 3 लेटर वर्ड आणि 4 लेटर वर्ड कसे बनवायचे हे पण समजलं असेल. अजूनपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला इझी लर्निंग विथ स्वाती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. थँक्यू.